नमस्कार, मी अमोल जोशी। रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये। तासगावची जुन्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अशी वेगवेगळी ओळख सध्या बदलत गेलेली आपल्याला बघायला मिळते। अगदी वीस पागेसारख्या नेत्यापासून ते सध्याच्या राजकारणापर्यंत अशी एक भला मोठा राजकीय इतिहास सुद्धा या तासगावला राहिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणचं गणपती मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। उजव्या सोंडेचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणारं स्थळ अशी ही तासगावची ओळख आहे। त्याचबरोबर या ठिकाणची द्राक्ष ही संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय असतात आणि इथल्या द्राक्षांचं उत्पादन करणारं शहर आणि तालुका म्हणून सुद्धा तासगावची ओळख आहे। अशा या तासगावमध्ये यावेळच्या नगरपालिकेच्या निवडणुका या विशेष लक्षवेधी आहेत। भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामध्ये काँग्रेसनी, शेकापनी किंवा शिवसेनेनी सुद्धा आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणचे नेते संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि या ठिकाणचे नेते कैलासवासी आर पाटील यांच्या निधनानंतर होणारी पहिली निवडणूक म्हणून सुद्धा या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे कुठल्या कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे, कुठले मुद्दे कळीचे ठरतील, अंतर्गत राजकारण महत्त्वाचं ठरेल का, इथल्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल का, यासारख्या अनेक प्रश्नांचा धांडोळा आपण घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये। आणि त्यासाठी काही मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे। व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया। सगळ्यात डाव्या बाजूला आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष बाबाध्यक्ष अमोल नाना शिंदे। त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते अर्जुन थोरात आणि सगळ्यात त्यांच्या शेजारी कोपऱ्यामध्ये उभे आहेत त्या बाजूला शिवसेनेचे शहराध्यक्ष अक्षय शिंदे। शिंदे साहेब, तुमचंही स्वागत। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये अनेक पत्रकार मंडळी आहेत, या शहरातले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याचबरोबर व्यापारी आहेत आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण या सगळ्यांना विचारणार आहोत एकेकाला की या शहरातल्या नागरिकांनी तुम्हाला काय बघून मतदान करावं, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आता जनतेसमोर जाताय, काय घेऊन जाताय? आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जातोय। गेल्या 10-15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, त्यांच्या हातून तासगाव शहरात विकास झाला नाही आणि भाजपची 1 वर्षाची सत्ता, त्याच्यामध्ये जो विकास झालाय त्या विकासाचा विचार आणि त्याचं आचरण करूनच तासगावची जनता भाजपच्या सर्व नगरसेवकांना निवडून देईल अशा आशावादानं आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच इलेक्शनला आपण निवडणुकीला उतरलो। ठीक आहे, विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जातो आहोत असं भाजपचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काय घेऊन जाते? स्वर्गीय आबांचं जे स्वप्न होतं तासगावच्या विकासासंदर्भात, ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे। रस्ते काय, गटरी काय, हे रुटीन मॅटरचं काम आहे। तिथं सत्ता असो अगर नसो, प्रशासनाचा हा एक भाग आहे। शहरामध्ये रस्ते, लाईट, पाणी हे दिलेच पाहिजेत। त्यामुळे या 1 वर्षामध्ये ते सत्तांतर झालं, भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्ता आली, परंतु या शहरामध्ये ते काहीही करू शकले नाहीत, हे मी ठामपणे आपणास सांगू इच्छितो। हे सगळे मुद्दे घेऊन मी निवडणुकीला आम्ही सामोरे जातो असं ते म्हणतात। शेकाप काय घेऊन चाललंय? सर्वात प्रथम आम्ही एक सांगू इच्छितो सर की तासगावच्या जनतेला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त असं शासन देण्याचं काम आम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रशासन असं देण्याची जबाबदारी या ठिकाणी जबाबदारीनं तासगावच्या जनतेला सांगतो। दुसरी गोष्ट, तासगावच्या जनतेची जी म्हणजे सध्या तासगावकरांमध्ये भीती आहे असं तुम्हाला म्हणायचं? अहो, निश्चितच भीती आहे तासगावकरांच्या मध्ये। कारण जर एका हॉटेलमधल्या वेटरच्या छड्डीमध्ये चहा ओतला जातो, एका आमदारबाईच्या अंगावरती दगडफेक केली जाते, तासगाव शहरातल्या सिवोनच्या घरावरती बाटल्या आणि दगडफेक केली जाते, तर या ठिकाणी निश्चितच आणि बाबूराव गुरुवासारख्या महाराष्ट्रात गाजलेल्या विचारवंतांना जर या तासगावमध्ये कोण गोळ्या घालेल म्हणून अशा धमक्या देत असेल तर कसलीही दहशत आहे। आणि हे दहशत मोडण्याचं काम आणि या तासगावातल्या नागरिकांना सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय देणार आश्वासन असेल तर सुरक्षितता देऊ। बिलकुल, सुरक्षेचा सगळ्यात मुद्दा आहे। भयमुक्त तासगाव करणं हा आणि विकास, त्यानंतर विकास, अशा प्रकारची भूमिका शेकापनं मांडली आहे। आपली काय भूमिका आहे, काय घेऊन आपण जात आहे? गेली 10 ते 15 वर्ष तासगावातील जनता ही राष्ट्रवादीची सत्ता भोगलेली आहे। आता 1 वर्ष भाजपची सत्ताही भोगलेली आहे, पण शिवसेना आम्ही माध्यमातून गेली 6 ते 7 महिने आंदोलनाच्या माध्यमातून नगरपालिकेला आम्ही झोपू दिलं नाही। आज भाजपची 1 वर्षाची सत्ता आहे। 1 वर्षी सत्तात म्हणतात की तिने 38 कोटी आणला, 38 कोटी आणला। अरे हा 38 कोटी निधी हा शासनाकडनं हा धोरणच आहे शासनाचं। दरवर्षीला 38 कोटी निधी हा येतोच नगरपालिकेला। मग तुम्ही काय म्हणताय विकास केला? फक्त विकास हा ठेकेदारांचं जगण्यासाठी केलेला आहे आणि नगरसेवकांची बगलबच्चे जगवण्यासाठी आज भाजप सरकारने 1 वर्षात हे केलेलं आहे काम।
ठीक आहे, हे सगळे मुद्दे घेऊन शिवसेना सामोरे जाते आहे. यानंतर आपण नागरिकांकडे वळूया. यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे विकासाचा, या मुद्द्यावर या भागामध्ये चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. बोला, विकासाचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरेल? विकास जर केला असेल तर आर पाटलांनीच केला आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तरी तासगावची जनता सर्वसामान्य ओळखून घेत्या. ही काही तर कोणी बोललं तर काय खरं पटत नाही, पण तासगावच्या सर्व जनताला माहीत आहे की आर पाटलांनी भरपूर तासगावात केलेलं आहे. बोला. तासगावमध्ये महिलांच्या मुतारीची मी असं आव्हान देतो, राष्ट्रवादीची पण सत्ता होती आणि भाजपची पण होती, की महिलांची मुतारी शोधून दाखवावी हिनं. आणि हिने जर शोधून दाखवली महिलांची मुतारी तासगाव शहरात, तर माझ्यातर्फे मी त्यांना 5,000 रुपये बक्षीस देतो की तासगाव नगरपालिकेची ही मुतारी महिलांच्यासाठी सुसज्ज आणि चांगली आहे. हा एक प्रश्न झाला. इथं सीसीटीव्हीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे महिलांच्या छेडछाडी केल्या जातात, महिलांना त्रास दिला जातो, मुलींना कॉलेजला जाताना त्रास होतो. तर त्या मुलींच्यासाठी कुठेही सीसीटीव्ही सुरक्षिततेसाठी या नगरपालिकेने कुठेही केलेलं नाही. नगरपालिकेच्या शाळा बघितल्या तर मोठ्या प्रमाणात आता पट कमी होत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत, तर ते का नाहीत, तर मुलांना तेथील घाण काढावी लागत आहे. तर त्याला शिपाई नाही, डिजिटल केलेली नाही शाळा, किंवा शाळा जी आता स्पर्धेमध्ये उतरली पाहिजे नगरपालिकेच्या, त्यासाठी शाळेला कोणत्याही प्रकारची नगरपालिका मदत करत नाही. यासाठी भाजप ही कारणीभूत आहे, याच्यासाठी राष्ट्रवादी ही कारणीभूत आहे. पाणीपट्टी वाढवण्यात आली, भरमसाठ घरपट्टी वाढवण्यात आली. ही घरपट्टी आणि पाणीपट्टी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं वाढवली आणि याची अंमलबजावणी भाजप सरकारने केली. असं मला नागरिक म्हणून म्हणायचं आहे. इथं विकास म्हणून काही झालेला नाही. ठीक आहे, विकास म्हणून काही झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं? विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 15 वर्षामध्ये ज्या राष्ट्रवादीची सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये विकास झाला म्हणतात, आणि त्याचं मूल्यांकन आणि आता गेल्या 9 महिन्याच्या किंवा 10 महिन्याच्या सत्तेमध्ये जे भाजपचं सत्ता आली आणि त्याच्यामध्ये जो 33 कोटीचा जो निधी आणला, तर आत्ताच आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की निधी आणला जातो आणि कामे केली जातात. हे सरकारचं काम आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं. त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये जितका निधी आणला त्याचं मूल्यांकन आज केवळ आठवणीवर विकास होणार नाही. आज स्वर्गीय आदरणीय आबा आपल्यामध्ये नाही आहेत. आबांचा मुद्दा केवळ एवढंच राहणार आहे की आबांच्या आठवणीचा मुद्दा घेऊन हे इलेक्शनच्या समोर उतरणार आहेत. दुसरी गोष्ट की जो आता मॅटर्निटी विभाग नाही, जो बाळंतपणाचा दवाखाना म्हटला जातो, तो तासगाव शहरासाठी आम्ही गेल्या महिन्यामध्येच त्याची जागा 5,000 स्क्वेअर फूटच्या इमारतीमध्ये 4 मजली इमारत आम्ही बांधून 25 कॉटचं बेडचं एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभा करत आहोत की जी तासगावच्या लोककल्याणकारी म्हणून जी जनसेवा केली जाते. लोक वाढदिवसासाठी शिबिरे भरवतात आणि तात्काळ फक्त मलमपट्टी करतात, शिबिरे भरवतात, त्यातनं लोकांना आरोग्याचं हे दिलं जातं. अनेक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. यातल्या एक मुद्द्यावर येतो मी. यावेळी निवडणूक चुरशीची असं वाटतं का एकतर्फी आहे? एकतर्फी असं काय वाटत नाही, पण मान्य करतो 21 सीटा भाजपच्या येणार हेच सांगतो. निवडणुका चुरशीच्या आहेत, मात्र सगळ्या जागा भाजपच्या येणार असं ते म्हणतात. ठीक आहे, या बाजूलाही काही लोकांना बोलायचंय. मी येतो तुमच्याकडे. का ऍक्च्युली आता बोलायचं झालं तर जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते एकच कार्यकर्ते आहेत. फक्त काही विचार बदलतात, पक्ष बदलतात, पण कार्यकर्ते तेच आहेत. आणि विकासाचा मुद्दा तर बाजूलाच राहिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांनी जे ठरवलेले विकास किंवा जे नगरपालिका आहे मंजूर होऊन जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं, पण ह्या दोघांच्या भांडणामध्ये श्रेयवादामध्ये नगरपालिका फंड येऊन पडल्यात, पण ते करायचं झालेलं नाही. 70 बेडचा हॉस्पिटल आहे, मॅटर्निटी हॉस्पिटल, ते सुद्धा त्याचं काम ह्याच ह्याच्यामध्ये या दोघांच्या ह्याच्यामध्ये अडलेलं आहे. ह्या दोघांनीही कुठलाही विकास केलेला नाही. इथं ट्रॉफिकचे एवढं प्रॉब्लेम आहे. तासगावचा विकास आराखडा काहीही मंजूर नाही, कोणाचं नियोजन नाही. त्यामुळे इथं आत येताना तुम्ही बघितलं असतील आता, तर इथं गाडी सुद्धा लावायला जागा नाही, एवढं ट्रॉफिकची अडचण आहे. त्यामुळं इथलं जे वातावरण आहे किंवा हे जे म्हणतात तसं काही बिलकुल नाही. हे दोघं जण आता विकास झालाय म्हणतात, बरोबर आहे, विकास झालाय, पण तो कोणाचा झालाय तर कॉन्ट्रॅक्टर लॉबी आणि कार्यकर्त्यांचाच फक्त विकास झालाय, बाकीच इथं काही विकास झालेला नाही. कॉन्ट्रॅक्टर आणि कार्यकर्त्यांचाच विकास झाला असा इथं मुद्दा उपस्थित केला जातोय. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम.
रोस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये. तासगावच्या निवडणुका नेमक्या कुठल्या मुद्द्यावर होतील हे तपासण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आपल्याला काय वाटतं, काय कळीचे मुद्दे या निवडणुकीत असणार आहेत? इथं तासगावचं सत्ता केंद्राशी निगडीत असं तासगावचं राजकारण राहिलं आहे आजपर्यंत. सत्ता केंद्रात राज्यात कोणाचीही असो, पण इथला नेता नक्की पक्ष त्या सत्तेशी निगडीत असतो. म्हणजे सत्ता बदलली की नेता पक्ष बदलतो अशी इथली पद्धत आहे. मग आमदार असतील, खासदार असतील, सरपंच असतील किंवा जिल्हा परिषदेचे असतील, सत्तेशी निगडीत राहिलेलं तासगाव आहे. मग विकासापासून दूर तासगाव का राहिलं याचा हिशोब आता हा पुढाऱ्यांनी द्यायची गरज नाही. त्याचा हिशोब ही जनता देणार आहे आणि येणाऱ्या 27 तारखेला जनता याचा हिशोब नक्की करेल अशी मला इच्छा वाटते. बिलकुल. सत्तेच्या जवळ असणारं केंद्र आणि सत्तेच्या जवळ असणारे राजकारणी आणि त्याचबरोबर पक्ष बदलणारे नेते, अशा प्रकारच्या मागच्या 2-3 प्रतिक्रियांमधून या ठिकाणी आपल्याला चित्र समोर येत आहे. अजून काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतात. बोला. आबा हे विचारांचं वादळ होतं जे आमच्या नसानसामध्ये किंवा प्रत्येक तासगाव शहराच्या प्रत्येक तरुणामध्ये आज आबा नावांचा विचाराचं वारं वाहतंय. आज आबांच्या पश्चात आमच्या नंतरच्या 7 पिढी देखील आबांचं योगदान तासगाव शहर विसरणार नाही. इतकं काम केलेलं आहे. त्याची पोचपावती आजच्या या निवडणुकीदरम्यान मतदारसंघ आबांच्या कामाची मतदार पोचपावती देतील. मतदार देतील असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. या ठिकाणी महिलांनाही काही मुद्दे मांडायचे आहेत. आज जितके उमेदवार उभे राहणार आहेत तासगावमध्ये ते कशामुळे, कारण भाजपचा जो आरक्षणाचा पहिला मुद्दा होता की सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि मग या आरक्षणातून प्रत्येकाला आपली व्यथा मांडायची संधी मिळेल. मग आज तासगाव तालुक्यात आरक्षण पडलंय आणि हे उमेदवार त्याच आरक्षणानुसार आपली सत्ता स्थापन करणार आहेत असं मला वाटतं. बिलकुल. या सगळ्यांना आता आपापल्या पक्षातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या जीवावर कुठला जो पक्ष सत्तेत येईल तो सत्ता स्थापन करेल असा विश्वास आपल्याला वाटतो की यावेळी झालं तसंच पुन्हा होऊ शकतं. नाही, निश्चित 21च्या 21 उमेदवार येतील अशी अपेक्षा तरी आहे, कारण त्यांचं कार्य तेवढं आहे. ठीक आहे. 21चे 21 उमेदवार येतील असं ते म्हणतात. बोला काका. ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि तासगावचा सर्व राजकीय इतिहास माझ्या समोर घडलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता केंद्रातली राजकीय सत्ता, महाराष्ट्रातली राजकीय सत्ता पालटली आणि अनेक प्रश्न अनेक गोष्टीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची जी दिशा आहे ती राष्ट्रीय स्वरूपाची दिशा आहे. शैक्षणिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. महिलांचे प्रश्न सांगितले याप्रमाणे अनेक प्रश्न अडचणीचे आहेत. तर हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं तासगावची सुज्ञ जनता आहे. तासगावचा जो इतिहास आहे तो तासगाव मागं पडलं राज्यामध्ये याला कारण आहे. नाहीतर हे तासगाव हे सांगली जिल्हा होण्याऐवजी तासगाव जिल्हा झाला असता. ठीक आहे. अनेकांना बोलायचं. बोला. तुम्ही बोला. मी येतो तुमच्याकडे. गेली 10-15 वर्ष तासगाव म्हटलं की द्राक्ष एक प्रसिद्ध असं तासगाव आपलं केंद्र आहे. शेतीमधून फार मोठी प्रगती झाली, सगळं झालं. आज सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण गेलात तर अशा भव्य अशा विद्यानिकेतनसारख्या शाळा, फार मोठ्या शाळा की ज्या शाळेमधून अनेक विद्यार्थी निर्माण झाले. सगळं झालं, मोठी झाली, शिकली, पण त्यांच्यासाठी रोजंदारी हा जो विषय फार मोठा. 4 वर्षात राष्ट्रवादीने काम केलं नाही म्हणून सत्ता बदलली. म्हणजे आम्ही पक्ष हे करून दुसऱ्या BJPमध्ये गेलो. तर ह्यांनी आजपर्यंत दुसरे काही केले नाही की बाबा ह्या पक्षानं त्या पक्षात, त्या पक्षानं ह्या पक्षात उड्या मारायचं फक्त काम केलेलं आहे. आणि तासगावमध्ये आबा असताना, गृहमंत्री आबा असताना कुठलेही 2 नंबरचे धंदे चालू नव्हते. आज रोजी सगळ्या गावामध्ये 2 नंबरचे धंदे सगळे चालू आहेत. लोकांचं सुरक्षेचा प्रश्न अडचणीचा झाला आहे. बिलकुल. ज्यांनी उड्या मारण्याचं काम केलं असं तुम्ही म्हणताय तेच सगळे आता त्यातलेच बहुतांश पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येणार आहेत. यावेळी काय चित्र बदलेल असं वाटतं का तुम्हाला? मग त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, त्यामुळे मला दिसेल काय. ठीक आहे. जनता जागा दाखवून देईल असं तुम्ही म्हणताय. येतो तुमच्याकडे. अनेकांना मुद्दे मांडायचे आहेत. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण अजून काही मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. पाहत रहा रस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम.
रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये. आणि तासगावमध्ये विकासाच्या मुद्द्याबरोबरच राजकीय उड्या हा मागच्या दोन्ही भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरलेला विषय आपल्याला झालेला दिसतोय. याविषयी आपण नेत्यांना विचारूया. आपल्याला काय वाटतं की राजकीय उड्या हा जो सगळेच या ठिकाणी विषय मांडला जातोय, याचा किती परिणाम या निवडणुकीत भाजपला भोगावा लागेल? नाही, राजकीय उडीचा परिणाम भाजपला भोगायला लागणार नाही, तो राष्ट्रवादीलाच भोगायला लागेल. कारण गेल्या 10 वर्षात त्यांच्या हातून काम झालं नाही म्हणून त्यांची लोक सोडून, आणि ज्यांनी आता बोलले की मी माझे नगराध्यक्ष वगैरे, त्यांनीच त्या असं ह्याच्यावरती सह्या केल्या होत्या की अविश्वास आणायला. ते आता परत काही कारणामुळे तिथं थांबलेत. तेही आमच्या बरोबर आले होते. आता मग त्यांच्या कुठल्या उड्या मला नाही माहिती, आले तरी त्यांच्यावरती अविश्वास आणायला आमच्या बरोबर परत आणि आहे त्या जागेवर जाऊन थांबले. आणि जे दुसरे मित्र बोलले की ह्यांना त्यांचा फटका बसेल, तेच ह्या भाजपमधनच ते तिकडे पलीकडे गेलेत हो. आणि मग त्यांना आता कशाचा फटका बसणार ही जनता त्यांना पण सांगेल. आणि जनतेला प्रश्न आहे नेमका फटका द्यायचा तरी कोणाला? हा, आता जनतेला मला तेच सांगायचं आहे, तासगावच्या जनतेला आणि महाराष्ट्रालाही, की भाजपला 1 वर्ष काम करायला संधी मिळाली. ती संधी खूप कमी आहे. त्या संधीत 1 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये काही कामं झालेत हे त्या तासगावच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनता ज्याची त्याची जागा दाखवूनच देईल असा मला ठाम विश्वास आहे. ठीक आहे, आपल्याला काय वाटतं या राजकीय उड्या हा जो सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय आहे, त्याचा कोणाला फटका बसणार? जी गेली जे राष्ट्रवादीत होते, आर पाटलांच्या दुःखद निधनानंतर त्यांनी उड्या मारलेल्या आहेत, परंतु जे गेली ती घाण गेली असं आम्ही समजतोय. मगाशी आपल्याला सांगितलं 100 बेडचं 100 कॉटचं आम्ही ग्रामीण रुग्णालय बांधू, प्रशासकीय इमारत बांधू. ही सुद्धा त्यांना विचारा किती दिवसापूर्वी त्यांनी प्रवेश भाजपमध्ये केलाय. 1 महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. ते मगाशी म्हणले नगरपालिकेत ठराव करत नाहीत, अमुक करत नाही, रस्ते आमचे धरले नाहीत. त्यांच्या वार्डात गेला तर त्यांच्या वडिलांना नगराध्यक्ष कुणी केलं विचारावं. 2 वेळा नगराध्यक्ष कुणी केलं? आर पाटील साहेबांनी केलं. त्यांच्या मातोश्रींना नगरसेवक कुणी केलं? ते त्यांना विचारावं, आर पाटील साहेबांनीच केलं. तुम्हाला काय काउंटर करायचं होतं एका वाक्यात? हा, मला काउंटर करायचं होतं की ह्यांच्या हातून घडलं काहीच नाही. सत्ता केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची होती आणि गृहमंत्री आर पाटील होते. त्यामुळं त्यांनी आमच्याकडे ज्यावेळेला 95-96ला ज्यावेळेला सत्ता आली म्हणतात, हे 2001 ते 2006 त्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्याकडून जो निधी आणला, तो निधी अडवण्याचं काम फक्त गृहमंत्री असल्यामुळे आर पाटलांनी केलं, म्हणून काम घडलं नाही तासगावात. आता सत्ता भाजपची असल्यामुळे 1 वर्षात आजच्या तारखेला 41 करोड 19 लाख रुपये हे फक्त 11 महिन्यात आणून कामं केलेत. त्याचंच रूपांतर मतात होईल आणि जनता आम्हाला चांगला कौल देईल. ठीक आहे, राष्ट्रवादीकडे सुद्धा काही उड्यांची उदाहरणं आहेत, भाजपकडे सुद्धा काही उड्यांची उदाहरणं आहेत. या सगळ्यावर ह्या निवडणुका फिरतात की अजून काही महत्वाचे मुद्दे येतात हे आपण विचारणार आहोत. जर आपण विशेषतः जे 2 इथले महत्वाची लढाई मानली जाते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, याच्यामध्ये जो उड्यांचा विषय सध्या नागरिक काढतायत, आपल्याला काय वाटतं इथले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांची जर संख्या आपण घेतली तर एकदाही पक्ष न बदललेले असे किती टक्के राहिले? एकदाही पक्ष न बदललेले म्हटले तर फक्त तासगावातली जनताच राहिलेली आहेत, कुठलेही नेते राहिलेले नाहीत. कारण खरं सांगायचं झालं तर पहिले 2.5 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली, त्यानंतरचं 1.5 वर्ष काँग्रेसनं भोगली आणि आता भाजप भोगतंय. या ठिकाणी विरोधक म्हणून तासगाव शहरात सांगायचं झालं तर सगळे पक्ष म्हणजे हे 3 प्रमुख पक्ष आणि यांचे नेते आणि विरुद्ध यांच्या जनता, असेच विरोधक आहेत. जनता ह्या वेळेला निश्चित या सर्वांना 3ही पक्षाच्या लोकांना जागा दावून देणार आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देणार आहे. कारण आम्हीच त्यांना गणपतआबा देशमुख, जयंत पाटील, एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगलं प्रशासन देऊ शकतो. म्हणजे जनता यावेळी पक्ष बदलेल असा तुम्हाला विश्वास आहे? निश्चित. ठीक आहे, राष्ट्रवादी असो भाजप असो, हे दोन्ही एका पक्ष एका माळ्यातली मणी आहेत. यांनी फक्त तासगावातील शहरातील जनतेला गंडवायचा प्रयत्न चालू आहे यांचा. यांनी काय विकास केला? तासगाव असो, राष्ट्रवादीची गेली 25 वर्ष सत्ता होती. आज तुम्ही पुढे बघताय वि. स. पागत साहेबांचं स्मारक आहे, त्या स्मारकात किती भ्रष्टाचार झाला हे राष्ट्रवादीनेच केला आहे असा आम्ही घणघणीत आरोप करतो. ते अजून पत्र पण इथे सगळेजण म्हणतात की इथली जनता सुज्ञ आहे, इथली जनता सुज्ञ आहे, मात्र 20-25 वर्ष झाली त्याच 2 पक्षांमध्ये सत्ता जातीये. याचं नेमकं कारण काय? कारण यांच्या यांची दोघंही एकत्रच बसून राजकारण करतात. सकाळी भांडायचं जनतेसमोर आणि रात्री एकाच ताटात जेवायचं अशी भूमिका घेतात. असं हे राष्ट्रवादी आणि भाजपनं चालू केलंय. सख्या दोन्ही भावात यांनी उमेदवारी देऊन भावाभावात भांडणं लावली. यांचं काय तर सेटलमेंट असल्याशिवाय दोघा भावांना कशी काय उमेदवारी दिली?
ठीक आहे, दोघा भावांना मिळालेली उमेदवारी दोन वेगवेगळ्या विरोधी पक्षांकडून हा एक तिथे चर्चेचा मुद्दा आहे. अजूनही काही मुद्दे आहेत या ठिकाणी, पत्रकार मंडळींना सुद्धा काही मुद्दे मांडायचे आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये. तासगावमधले जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विकासाचा मुद्दा आहे, दुसरा राजकीय पक्षांच्या उड्या आहेत आणि यावेळी निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष आमनेसामने ठाकल्यामुळे निर्माण झालेली चुरस, अशा 3 मुद्द्यांवर ही निवडणूक होताना दिसतेय. या व्यतिरिक्त अजून काय कळीचा मुद्दा आहे आपल्याला वाटतं? तासगावमध्ये पाण्याची खूप टंचाई होती. आबांच्या काळात तासगावमध्ये पाण्याच्या 4 टाक्या झाल्या. 20 कोटी रुपयाचं पाईपलाईन तासगावमध्ये पाटलांच्या काळात आणलं गेलं. तर मळे भागात कॅनेलसाठी खूप पाणी आबांनी दिलं. तिथल्या जनतेला आबांनी जगवलं आणि काही कारणास्तव राष्ट्रवादीतून फुटून गेलेले नगरसेवक ज्यांना सही करता येत नव्हती त्या लोकांना आबांनी नगराध्यक्षपद केलं, नगरसेवक दिलं. ते गद्दार आज दुसऱ्या पक्षात स्थलांतर केलं. त्या गद्दारांना येणाऱ्या काळात जनता त्यांची जागा नक्की दाखवून देईल, एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे, जनता जागा दाखवून देईल असं बहुतेक प्रत्येकाचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे जनता काय करते याची प्रचंड उत्सुकता सध्या नागरिकांना लागून असेल. बोला सर. इथं मोठ्या प्रमाणात तरुणांची बेरोजगारी आहे. म्हणजे 70% आज जर तरुण बघितले तर बेरोजगार आहेत. ह्या तरुणांच्यासाठी नगरपालिकेने काही केलेलं नाही. किंवा जे तरुण आज शिक्षण घेत आहेत त्यांना नोकरीला उतरायचं आहे, पण नोकरीला उतरताना त्यांना कुठेही अभ्यासिका नाही. म्हणजे या इथं कुठे जर ते बुक घ्यायला गेलं तर 500-1000च्या वर त्याचा रेट आहे. पुरुष कामधंदा करत करत शिक्षण घेत आहेत, पण या नगरपालिकेनं कोणत्याही प्रकारच्या ते उपाययोजना केलेल्या नाहीत. यांचा फक्त विकास कोणता तर लाईट, पाणी आणि रोड, याच्या व्यतिरिक्त यांना सुचतच नाही विकास. इथं जी इंदिरा आवास झोपडपट्टी बनलेली आहे त्या झोपडपट्टीतील प्रत्येक घराला चिरान भेगा पडलेल्या आहेत. लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. तिथं मोठ्या प्रमाणात भंगार जमा करणारे किंवा पोटावर जगणारे लोक राहत आहेत. ही अवस्था एका ठिकाणी आहे. कुणाकडे हे विजन, कुणाकडे असं वाटतं तुम्हाला? हे विजन शेतकरी कामगार पक्ष, कारण क्रांतिसिंह नाना पाटलांचा पक्ष किंवा हा जिल्हा आहे तो त्यांनी स्वतंत्र केलेला आहे. यातील कुठल्याही राष्ट्रवादी किंवा भाजपनं हा जिल्हा स्वतंत्र केलेला नाही, हा इतिहास आहे. ओके, ठीक आहे. विजन नसणारं नेतृत्व असा एक मुद्दा शेकापच्या कार्यकर्ते मांडतायत या ठिकाणी. बोला. आताच आमचे सहकारी अमोल नाना म्हणले की राष्ट्रवादीमधून घाण तिकडे गेली, पण ज्यांच्या कानभरणीमुळं आम्हाला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं त्यांच्यामुळं आम्ही सत्तेतून बाहेर गेलो आणि संजय काकांच्याकडे गेलो. ज्यावेळेस स्वर्गीय आबा जिवंत होते त्यावेळेला आम्ही त्यांच्या पक्षातून बाहेर गेलो. आमचं असं म्हणणं आहे, आम्हाला घाण मानणारे हे स्वतःच घाण आहेत. 15 वर्षामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. आबांचं स्वप्न होतं शांघाय करायचं. 15 वर्षामध्ये तासगावचं शांघाय तर झालंच नाही, पण यांची अपेक्षा आहे की तासगाव भाजपनं फक्त 1 वर्षामध्ये तासगावचं शांघाय करावं. 1 वर्षामध्ये हे शक्य नाही, हे जनतेला सुद्धा मान्य आहे. आणि जेवढी आतापर्यंत विकास झालेला आहे तासगावचा तो जनतेला मान्य आहे आणि त्यावर जनता खुश आहे आणि बीजेपीला जनता मत करणार. 5 वर्षात शांघाय होईल असं वाटतं तुम्हाला? 5 वर्षात नाही, पण आम्ही प्रयत्न करू तिथपर्यंत पोहोचण्याचा, नक्कीच. ठीक आहे, 5 वर्षात होणार नाही पण आम्ही प्रयत्न करू असं इथले कार्यकर्ते म्हणतात. बोला. खरं वास्तविक गेली 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कैलासवासी पाटील यांनी खरं वास्तविक या तालुक्याचं नेतृत्व केलं आणि जे महाराष्ट्र शासनामध्ये आज जो निधी आणला महाराष्ट्रामध्ये क वर्ग नगरपालिकेमध्ये आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात की ह्या मतदारसंघाला, ह्या तासगाव नगरपालिकेला आतापर्यंत सगळ्यात जास्त क नगरपालिकेला फंड जास्त दिलाय. परंतु तुम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे एकमेकांना इकडच्या उड्या तिकडच्या उड्या इकडे विकासावर कोणच बोलत नाही, पुढचं बोलायचं नुसतं, असं ह्या लोकांचं धोरण आहे. किंवा मागचं सांगा म्हणजे तुम्ही काय पुढे करणार आहे हे कळत. मग आता ती सूतगिरणी असू द्या किंवा ती शॉपिंग सेंटर असू द्या, अनेक विकासाची कामं काय झालीत ही कोणच सांगायला तयार नाही. ठीक आहे, काही मागचं बोलतायत आणि काही जण पुढचं बोलतायत. वर्तमान काळातलं कोणीच बोलत नाहीत. हा खरं तर इथला महत्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा असलेला दिसतो आहे. या बाजूला काही नागरिकांना आपलं मत मांडायचंय, त्यांच्याकडे आपण येऊया. बोला.
कुठलंही सरकार असलं तर आतापर्यंतच्या या विकासामध्ये जनतेला कोणत्याही प्रकारचं काम किंवा रोजगार मिळालेला नाही. ज्या लोकांच्यासाठी बायपासच्या सोय केली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही. विकासाच्या नावाखाली गोरगरिबांना वेटीस धरणं, शेतकऱ्याला वेटीस धरणं, गोरगरिबांचा विकास करण्यासाठी स्कीमा आणणं आणि त्या पद्धतीनं पूर्ण निधी न वापरता तो निधी कुठं तर जिरवणं, या पद्धतीचा विकास नाही आहे. आणि जनतेच्यातून मला असं सांगावंसं वाटतं की जनता ज्या उड्या चालू आहेत नेत्यांच्या त्या सगळ्यांना घरी बसवणार आणि जनतेनं आता ठाम निर्णय घेतलाय की नवीन लोक आम्ही पाठवणार आणि त्यांची आम्ही परीक्षा घेणार. बिलकुल, हा एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देतात की उड्या मारणाऱ्यांना आता आम्ही घरी बसवणार, उड्या मारण्याचा स्कोप आम्ही ठेवणार नाही. काही ज्येष्ठ नागरिकांनाही मत मांडायचं. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याच पक्षानं हिचं काय मांडलेलं नाही. गेली अनेक वर्ष या नगरपालिकेच्या 16 शाळा आहेत, त्यातल्या फक्त 4च बांधलेल्या आहेत, बाकीच्या सगळ्या अंधारमय आहे, गळक्या आहेत, बसायला जागा नाही. हा मुद्दा कोणत्याही पक्षाने घेतले नाही. म्हणजे प्राथमिक शिक्षणाची सुविधा आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल कोण बोलत नाही, कारण त्यात काही मिळत नसावं असं मला वाटतंय. किंवा मग तो कोण घेणार, जेव्हा घेईल. बिलकुल, फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय, प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा आहे. आज आमचे जे करण मित्र आहेत त्यांनी जे आता मुद्दा मांडला की सही करायला येत नाही, हे आज परवा दिवशी भाजपमध्ये होते आणि तिकीट न दिल्यामुळे राष्ट्रवादीत आले ते आणि दुसऱ्यावर आरोप करतात ते की ह्यांनी उड्या मारल्या, त्यांनी उड्या मारल्या. ह्यांच्या आता आजोबाला तिकीट दिले, त्यांना सही करायला येते का विचारा. आयुष्यभर 30 वर्ष खुर्चीवर बसून यांनी काढले आहेत दुसऱ्याच्या दुकानात. सही करणं इकडे फार महत्वाचं आहे तासगावमध्ये. सहीचा प्रश्न नाही, कायम आयुष्यभर हे खुर्चीवरच बसल्यात आणि आयुष्यभर हे खुर्चीवर घरातच बसणार आहेत. हे मुद्दा मान्य करतो मी आणि यांनी खुर्चीवरच बसायचं आहे. खुर्चीवरच बसायचं आहे नेत्यांना असं ते म्हणतात. आता काहीने सांगितलं की सही करता येत नाही, पण ती सही कुठली असत्या हे नगरपालिकेच्या निवडणुकीला 28 तारखेला कळणारच आहे. आणि खुर्ची कुठली आहे हे नगरपालिकेच्या खुर्चीवर बसूनच कळणार आहे. या कोपऱ्यामध्ये काही नागरिक आहेत. हा बोला. आता काय झालं, जे बोलतात 11 महिन्यात 42 कोटी आणले ना, गेले कुठे. ज्या चांगल्या गटारी होत्या त्या पाडल्या, ज्या चांगल्या दगडी परशा होत्या त्या काढल्या, तेव्हा पेविंग ब्लॉक बसवलं. आता जाऊन बघा पेविंग ब्लॉक निघाल्यात. पैसे खायसाठी केले होते, जनतेसाठी नाही. ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांना पैसे मिळावे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बघून घ्या, बाकीच काही नाही. त्याच्यामुळे जनता ठरवेल कुणाला किती मतदान करा. बिलकुल, बाकी सगळ्याच्या शेवटी जनता सुज्ञ आहे हे वाक्य आपल्याला गृहीतच धरतो इथून पुढे प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये. आणि तासगावमध्ये अत्यंत खुमासदार चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे. वेगवेगळे मुद्दे, मात्र शेवटी जनता सुज्ञ आहे. या मुद्द्यावर आतापर्यंत सगळेच येऊन ठेपलेले आहेत. आपल्याला काय वाटतंय यावेळी सुज्ञ जनता काय करेल? सुज्ञ जनता नाही, जर चांगला उमेदवार असेल त्याला निवडून दिलं. हो, चांगल्या उमेदवाराला होय निवडून, नाही द्यायला काय देतील. ठीक आहे, न द्यायला काय जाते, चांगल्या उमेदवाराला निवडून देईल असं ते म्हणतात. ठीक आहे, तुम्ही मांडलेला अजून कोणाला या ठिकाणी वेगळे मुद्दे मांडायचे असतील त्यांच्याकडे मी येतोय. माझा प्रश्न विरोधकांना आहे. स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या विचारातून आणि ह्यांनी जे इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी 6 कोटी 80 लाख रुपये खर्च करून जे घरकुल योजना बांधलेली आहे त्याचं वाटप यांनी आतापर्यंत का केलेलं नाही असा त्यांना माझा प्रश्न आहे. ठीक आहे, शेवटी आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊ. अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं देण्याचा संधी आपण त्यांना देणार आहोत. या ठिकाणी अजूनही काही मंडळींना मुद्दे मांडायचे असतील तर अगदी थोडक्यात. आपल्याला काय वाटतंय या ठिकाणचं जे चित्र सध्या बघायला मिळतंय, प्रचंड चुरशीची निवडणूक या ठिकाणी दिसते आपल्याला पत्रकार म्हणून की एकतर्फी निवडणूक आहे. काय चित्र असेल, जनतेच्या मनात काय असेल? तासगाव शहरामध्ये जी निवडणूक लागली, एकतर्फी वाटणारी निवडणूक आर.आर. पाटलांच्या नंतर त्यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील असतील, त्यांची कन्या स्मिता पाटील असेल, इतर सर्व पक्ष असतील, काँग्रेस असेल, शेकाप असेल, शिवसेना असेल, ह्यांनी अनपेक्षितपणे ही आघाडी करून किंवा ह्या निवडणुकीला सामोरे जाताना अनपेक्षितपणे ही निवडणूक चुरशीची बनवली आहे. जी निवडणूक एकतर्फी वाटत होती ती निवडणूक आता अतितटीवर येऊन पोहोचलेली आहे. आणि अतितटीच्या निवडणुकीत काय होईल हे आत्ताच सांगणे अडचणीच आहे, कारण तासगावचा इतिहास पाहता वाऱ्याचा, पाण्याचा आणि तासगावकरांचा अंदाज भल्याभल्यानं लागला नव्हता. हा तासगावचा इतिहास आहे. ठीक आहे, हा तासगावचा इतिहास आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्या
समोर डायसवर जी मंडळी आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि सगळ्यांनी तेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. विकासाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे, राजकीय पक्षांतून दुसऱ्या पक्षामध्ये असणाऱ्या उड्यांचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि त्याचबरोबर ही निवडणूक आता चुरशीची झालेली आहे हा मुद्दा आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यालाच निवडून द्यावं असं आपल्याला का वाटतं? काय आपण मतदारांना आवाहन करता? मतदारांना मी एकच आव्हान करेन, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अस्मितेचा प्रश्न होता तासगाव तालुक्याचा आणि शहराचा, तो कित्येक वर्ष रखडला होता. तो ही 10-11 महिन्याची सत्ता आल्यानंतर आम्ही मार्गी लावला आणि त्याचं काम चालू आहे. दुसरा, आंबेडकरांच्या पुतळ्याचे अशीच राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी आश्वासनं दिली होती, तोही 8-10 वर्ष तसाच रखडलेला प्रश्न होता. त्याचंही आपण टेंडर काढून तोही पुतळ्याचं काम मार्गी लावलंय. मोठा मॉल आणतोय, 24/7 एका वार्डात चालू केलंय. येणाऱ्या काळात तासगाव शहराला 24 तास पाणी द्यायचा आमचा मानस आहे आणि तासगावला बाह्य वळण रस्ता करतो म्हणून त्यांनी 3 इलेक्शन केली. येणाऱ्या इलेक्शनपर्यंत खासदारकीचं आणि आमदारकीचं इलेक्शन यायच्या अगोदर तासगाव शहराला बाह्य वळण रस्ता चालू झालेला दिसेल, नाहीतर पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तो मुद्दा घेणारही नाही. एवढ्या ठामपणे सांगतो की 15 वर्षात ते झालं नाही काम, येणाऱ्या ह्या 2 वर्षात ते काम पूर्ण झालेलं असेल आणि तालुक्यातील आणि तासगावच्या जनतेचा जो अडचणीचा मुद्दा आहे ट्रॉफिकचा, तो सॉल्व्ह केला जाईल. किती नगरसेवक आपले निवडून येतील आणि आपण आपल्या मतदारांना काय आवाहन कराल? आपण कसे वेगळे आहात इतरांपेक्षा? गेल्या 15 वर्षाचं काम, आमचं 14 वर्षाचं काम बघितल्यानंतर निश्चितपणे मी तुम्हाला तासगाव शहरात आज फिरत असताना माझ्या माता भगिनींना, माझ्या युवक मित्रांना ताट मानेनं फिरता यावं, कोणत्याही प्रकारचं दबाव प्रेशर नसलं पाहिजे आणि या शहराचा योग्य विकास स्वर्गीय आर पाटील साहेबांच्या निधनानंतर आमदार सुमन वहिनीच करू शकतात हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि निश्चितपणे या तासगाव शहरातील जनता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मताने निवडून देणार, यात मला तीळ मात्र शंका नाही. यामध्ये मी जास्त सांगत नाही, परंतु 16 सीटा आमच्या आज फिक्स आहे द्या आणि नगराध्यक्ष आमचा उमेदवार निवडून आलेला आहे. बिलकुल, म्हणजे त्यांनी 21-0 सांगितलेलं आहे, तुम्ही नगराध्यक्ष पकडून 11-3, 18-3 असं म्हणताय. 16 सीटा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमचा आज आलेला आहे, एवढंच मी सांगतो. ठीक आहे, 16 सीट आमच्या आजच आलेल्या आहेत असं त्यांचा दावा आहे. आपल्याला काय वाटतं? काय आपल्या मतदारांना आवाहन कराल? आपण कसे वेगळे आहात? आमचा शेतकरी कामगार पक्षाच्या 6 सीटा आम्ही उभा केल्या आहेत सर. या ठिकाणी 6 सीटा आणि 1 नगराध्यक्ष. नगराध्यक्ष तर आमचा येणारच आहे, कारण तासगावचा इतिहास आहे, पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा आहे. आता येणारा हा शेतकरी कामगार पक्षाचा येईल आणि जवळजवळ 6च्या 6 सीटा आमच्या आता येणारच आहेत अशी परिस्थिती आहे. आणि त्या आल्यानंतर आम्ही वेळ प्रसंग पडली, सत्तेत गेलो तर कुणाला खाऊन देणार नाही, खाणार नाही आणि विरोधात बसलो. ही मोदींची लाईन आहे. मोदींची लाईन असली तर मोदी सर्वसामान्यातनं शिकलेली लाईन असतील ते, कारण मोदींची लाईन आता आजचा पेपर वाचला तर 1201 कोटी त्यांनी मल्ल्याला माफ केले आणि 56 कोटीसाठी म्हैसाळ आमची बंद आहे. त्यामुळे त्यांची लाईन काही आमच्या गोरेगरिबाच्या कामाची नाही, ती बड्या धेंड्याच्या कामाची आहे. ठीक आहे, आपण काय घेऊन जनतेसमोर जात आहे आपण सांगितलं. हे यातल्या बऱ्याचशा गोष्टी सगळेच घेऊन जात आहेत. आपण कसे वेगळे आहात? आपल्याला का निवडून द्यावं? लोकांनी आमचं काम बघितले, लोक आम्हाला 100% निवडून देतील. शिवसेनेच्या उमेदवारानं प्रचंड बहुमतानं तासगाव शहरातील जनता निवडून देईल, एवढंच माझं सांगतो. आपला अंदाज काय? अंदाज आम्ही तसा सांगता येणार नाही, पण आमच्या 6 सीटा शिवसेनेच्याला प्रचंड बहुमताने जनता निवडून देईल. ठीक आहे, तर तासगावची परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला. या ठिकाणी निवडणूक चुरशीची झालेली आहे हे तर स्पष्ट दिसतंय, मात्र कुठलाही पक्ष हे मान्य करायला तयार नाही आहे. एकतर्फी आपल्याला इथले उमेदवार निवडून देतील असं इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आणि त्यामुळेच महाराष्ट्रासाठी लक्षवेधी झालेली ठरलेली अशी ही लढत आहे. या लढतीचे काय परिणाम होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्त धन्यवाद चारही मान्यवरांचे आमच्या कार्यक्रमात येऊन तुम्ही आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल, आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचे, इथे जमलेल्या नागरिकांचे, कार्यकर्त्यांचेही आभार, आणि त्याचबरोबर रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा यांचेही आम्ही आभार मानतो. रणसंग्राममध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.